नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की प्रियाने सायलीला पायरीवरून ढकलून दिलेले असते आणि सायलीच्या मेंदूला जब्बर असा मार लागून तिच्या कानातून रक्त येत असते. परंतु प्रिया मात्र खूप घाबरलेली असते आणि तिला असे वाटत असते की सायली काही आता जगू शकत नाही, म्हणून ती खूप खुश असते. आणि आता तिकडे प्रतिमा आत्यासुद्धा गुंडांनी तिलासुद्धा मारलेले असेल म्हणून दोघीसुद्धा मायले की आता या जगामध्ये नाही राहू शकत, म्हणून प्रियाला मात्र खूप आनंद झालेला असतो. परंतु इकडे प्रतिमा आत्याला समजलेले असते की सायली ही हॉस्पिटलला आहे आणि सायलीला तिच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. म्हणून जेव्हा तिने पूर्णाई आजीचे हे बोलणे ऐकलेले असते, पूर्णाई आजीसुद्धा सायलीच्या जीवासाठी खूप देवाची धावा करत असते आणि गणपती बाप्पांचा अभिषेकसुद्धा पूर्णाई आजीने सायलीसाठी केलेला असतो. देवाची आणि देवीची ती अतोनात सेवा करत असते की सायलीला शुद्धीवर येऊन दे, माझ्या सायलीला काही होऊन देऊ नको, जिच्या पाठीमागे इतक्या लोकांची पुण्याई आहे त्या सायलीला काहीच होऊ शकत नाही. म्हणून पूर्णाईसुद्धा सायलीच्या जीवासाठी ही देवाकडे प्रार्थना करते. इकडे अर्जुनसुद्धा हॉस्पिटलला बाप्पाजवळ सायलीचे प्राण मागत असतो की देवा काही कर, आजपर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलेले नाही आणि मिस सायलीने तुझीसुद्धा आत्तापर्यंत किती सेवा केली आणि आमच्या घरासाठी आणि घरातील आनंदासाठी मिस सायलीने कधीही आपल्या जीवाची पर्वा केलेली नाही. प्रतिमा आत्यांना घरी आणून तिने जो दोन्ही कुटुंबाला आनंद दिला ते कधी कोणीच करू शकत नाही इतके मिस सायलीने केलेले आहे. आणि पूर्णाई आजीलासुद्धा तिच्या लेकीला भेटून तिला जो आनंद दिला तर तो कधीही पूर्णाई आजीसुद्धा विसरू शकत नाही. मग इतके चांगले वागणाऱ्या सायलीला देवा तू इतके संकट का आणतोस आणि माझ्या सायलीला प्लीज तू माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही असे वाटते. अर्जुनने जेव्हा सायलीचे ते बेशुद्ध अवस्थेत पाहिलेले असते तेव्हा अर्जुनला सायलीची ती अवस्था पगवत नसते आणि तो सायलीला शुद्धीवर आणण्यासाठी तिला प्रेमाने आवाज देत असतो की सायली उठा, मिस सायली तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत. प्रियाने माझा हात धरला, प्रिया माझ्या इतकी जवळ होती, म्हणून तो खूप काही सायलीला शुद्धीवर येण्यासाठी आतोतात प्रयत्न करत असतो. तेव्हा अर्जुनच्या लक्ष देते की प्रतिमा आत्या आणि सायली या दोघींचे नाते अगदी घट्ट आहे. प्रतिमा आत्या जर इथे हॉस्पिटलला आली तर खरंच बरे होईल, म्हणून तो पूर्णाई आजीला फोन करतो. परंतु पूर्णाई आजीही सांगते की अरे प्रतिमा सकाळपासून कुठेही दिसत नाही आणि ती सायली करत होती, परंतु ती न सांगता कुठे गेली असेल माहिती नाही आणि एकसारखा तिने सायलीला भेटण्याचा ध्यास धरला. परंतु तिला आम्ही खोटे सांगितले होते की सायली तिच्या मैत्रिणीकडे गेलेली आहे आणि मैत्रिणीला सायलीची आत्ता खूप गरज आहे. परंतु प्रतिमाला नक्की काहीतरी समजले असेल म्हणून ती नक्की सायलीला शोधण्यासाठी निघालेली असेल. तर अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुनला असे वाटते की नक्की प्रतिमा आत्याच्या जीवाला सुद्धा धोका असणार, म्हणून तो घाईने परत घरी येण्यासाठी निघतो. आणि घरी तर दहीहंडीचा कार्यक्रम सर्व गल्लीमध्ये पसरलेला असतो, सर्वजण इतकी गर्दी झालेली असते की त्याला प्रतिमा आत्या कुठेही दिसत नाही. परंतु जेव्हा तो विचार करतो की आता प्रतिमा आत्याला मी कुठे शोधू, म्हणून तो प्रतिमा आत्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकलेला असतो. परंतु त्याला असे समजते की जेव्हा मी ही दहीहंडी फोडण्यासाठी थरावर पोहोचेल तर मला प्रतिमा आत्या नक्की या गर्दीमध्ये कुठेतरी दिसतील. तेव्हा अर्जुन त्या दहीहंडीच्या त्या थरावर पोहोचतो. तेव्हा मात्र त्याला समोर जे दृश्य दिसते ते पाहून तर धक्काच बसतो, कारण प्रतिमा आत्याला काही गुंडांनी पकडलेले असते आणि तिच्यावर चाकूसुद्धा त्यांनी धरलेला असतो. प्रतिमा आत्या त्या गुंडांच्या तावडीतून स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते, परंतु ते गुंड प्रतिमा आत्यावर चाकू उगारतात. तेव्हा मात्र ते पाहून तर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुनच्या सर्व काही लक्ष देते की नक्की हा मैपातचा प्लॅन असेल आणि त्याने प्रतिमा आत्याला मारण्यासाठी हे गुंड पाठवलेले असणार. म्हणून आता प्रतिमा आत्याला वाचवण्यासाठी जो त्याच्या हातामध्ये दहीहंडीचा नारळ असतो आणि ती दहीहंडीसुद्धा अर्जुनच फोडतो आणि तो नारळ तो त्या गुंडांच्या हातावर फेकून मारतो. तेव्हा मात्र त्या गुंडाच्या हातातील चाकू बाजूला पडतो आणि तो प्रतिमा आत्याला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवतो. प्रतिमा आत्या खूप घाबरलेली असते आणि ती अर्जुनच्या घाईने मिठीत येते. तेव्हा मात्र अर्जुनने
त्या गुंडांना खूप म्हणजे त्यांची पिटाई केलेली असते आणि त्याला आठवतं की मागच्या वर्षी जेव्हा सायलीवर हल्ला झालेला असतो आणि तेव्हासुद्धा हाच गुंड होता, म्हणजे नक्की काहीतरी हे महिपत शिकरेचेच काम आहे आणि महिपतनेच हे सर्व घडून आणलेले आहे हे सर्व त्याच्या लक्ष येते. आणि तो महिपत म्हणतो की मी तुला कधीच सोडणार नाहीत, फक्त माझ्या सायलीला शुद्धीवर येऊन दे. तेव्हा मात्र प्रतिमा आत्याही अर्जुनला म्हणत असते की अर्जुन मला सायलीला भेटायचे. तेव्हा प्रतिमा आत्याला त्या गुंडाने जेव्हा वार करायला सुरुवात केलेली असते तर तिला सर्व काही आठवते आणि ती जोरात तन्वी असे ओरडते, कारण तिला सर्व काही आठवलेले असते आणि तिला तिची वाचासुद्धा परत आलेली असते आणि स्मृतीसुद्धा तिला सर्व काही आठवते की आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर आपलेच आहे आणि ज्या घरात आपण पूर्णाई आहे ती आपली आई आहे, परंतु आपण कुणालाही ओळखत नाही हे सर्व काही तिच्या लक्ष देते. तेव्हा ती अर्जुनला म्हणत असते की अर्जुन प्लीज मला सायलीकडे घेऊन चाल, सायलीची अवस्था कशी आहे हे मला पाहायचं आहे, प्लीज मला तू सायलीकडे घेऊन चाल. प्रतिमा आत्या काही ऐकायला तयार नसते, परंतु अर्जुन तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु प्रतिमा आत्या काही ऐकायला तयार नसते आणि शेवटी अर्जुन हॉस्पिटलला प्रतिमा आत्याला घेऊन येतो. प्रतिमा आत्या घाईने सायलीच्या रूममध्ये येते आणि सायलीच्या डोक्याला आणि मेंदूला हा मार लागलेला आहे आणि तिच्या कानातून रक्त येत आहे हे जेव्हा प्रतिमा आत्याला समजते तर तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती घाईने सायलीकडे आपल्या हॉस्पिटलला येते आणि तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते. तेव्हा मात्र सायलीला सुद्धा थोडासा स्पर्श हा जाणवल्यासारखा होतो आणि तिला सुद्धा थोडीशी शुद्ध येत असते, परंतु प्रतिमा आत्या म्हणत असते की अगं सायली काय. आणि जेव्हा प्रतिमा आत्याही तिच्या जवळून जात असते तिची ती अवस्था पाहून तिला खूप रडायला येत असते, परंतु जेव्हा ती सायलीच्या पायाजवळ येते तर तिला ती जन्मखून दिसते आणि जन्मखून पाहिल्यानंतर प्रतिमा आत्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सायलीसुद्धा अगदी तिला स्पर्श जाणवल्यासारखा वाटतो आणि ती आई आई असे करत असते, तर प्रतिमा आत्याला ती आई हे आवाज ऐकताना खूप मोठा धक्का बसतो आणि ही दुसरी तिसरी कोणी नसून आपली तन्वी आहे हे तिच्या लक्ष देते. तेव्हा प्रतिमा आत्या जोरात तन्वी असे ओरडते तर बाहेरील सर्वजण हे धावतच आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर ते सर्व दृश्य पाहून प्रतिमा आत्या ह्या बोलल्याच कशा आणि त्या सायलीला तन्वी म्हणल्याच कशा हे सर्वजण प्रतिमा आत्याला विचारू लागतात. तेव्हा प्रतिमा आत्या सायलीच्या त्या पायाला असणाऱ्या जन्मखुनाकडे बोट दाखवतात आणि ही माझी तन्वी आहे असे सर्वांना सांगतात. प्रिया तर मात्र तिची बोलतीच बंद होते आणि आता प्रतिमा आत्याला सुद्धा सर्व काही आठवले आणि सायलीसुद्धा शुद्धीवर आली आणि शुद्धीवर आल्यानंतर मीच तिला पायरीवरून ढकलून दिले असते हे जर तिने अर्जुनला सांगितले तर आता माही खैर नाही आणि अर्जुन मला सोडणार नाही, तो नक्की मला म्हणजे जेलमध्ये पाठवणार आणि आता काय करू काय नाही अशी प्रियाची अवस्था होती. तेव्हा प्रिया हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे सायलीला सर्व काही आठवते आणि प्रतिमा आत्याला पाहिल्यानंतर तिला सर्व भूतकाळसुद्धा आठवतो आणि अर्जुन आणि लहानपणी तिचे त्या खेळणीवरून जेव्हा ताटातूट झालेले असते, महिपत शिकरेने त्यांच्या गाडीचा कसा ॲक्सिडेंट घडून आणलेला असतो हे सर्व काही सायलीला आठवते आणि मायलेकींची हृदयस्पर्शी भेट झाल्यानंतर दोघींना सर्व भूतकाळ आठवतो. तेव्हा मात्र भूतकाळ आठवल्यानंतर सायली म्हणते की आई तू इतक्या जवळ असून सुद्धा मी तुला ओळखू शकले नाही. तेव्हा मायलेकींना एकमेकांना प्रेमाने भेटतात आणि रविराज काकांसमोर सुद्धा सायली ही आपली तन्वी आहे हे सिद्ध होते आणि प्रतिमा ही आपलीच ओळख तिला पटते आणि रविराज काकांना सुद्धा प्रतिमा भेटते. तेव्हा आता सर्व काही आठवल्यानंतर प्रिया मात्र तेथून पळून जात असते आणि पळून जात असताना अर्जुनने प्रियाला रंगेहात पकडलेले असतात. तेव्हा प्रियाची तर बोलती बंद होते आणि आता सर्व खोटे कारस्थान आहे प्रियाचे सर्वांसमोर शेवटी आलेले असते आणि आता अर्जुन प्रियाला कशी शिक्षा देतो आणि प्रियाची कशी जेलमध्ये रवानगी करतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.